भारत स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता, आता पुढे काय? देश कसा उभा राहणार? आणि त्याच वेळी एक नाव पुढे आलं, पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले पंतप्रधान आणि नव्या राष्ट्राची पहिली दिशा. नेहरू फक्त राजकारण करणारे नव्हते, ते देशाचं भविष्य घडवणारे आणि स्वप्न पाहणारे माणूस होते. त्यांना माहीत होतं, भारताला उभं राहायचं असेल तर शिक्षण, विज्ञान आणि उद्योग हे 3 आधारस्तंभ मजबूत केलेच पाहिजेत. म्हणून त्यांनी IIT, ऑल-एम-एस, संशोधन सेंटर ही स्वप्न देशाला दिली आणि म्हणाले, मोठा देश तेव्हाच घडतो जेव्हा त्यांची मुलं मोठी स्वप्न पाहतात. म्हणूनच ते चाचा नेहरू झाले, मुलांचे दोस्त. कारण त्यांना विश्वास होता, मुलांच्या हातात फक्त खेळणी नाहीत, तर त्यांच्या हातात उद्याचा भारत आहे. आजचा बालदिन ही त्यांची शिकवण पुन्हा आठवण्याचा दिवस आहे, की मुलांना शिक्षण द्या, स्वप्न द्या, संधी द्या. कारण ज्या देशाची मुलं मजबूत असतात त्यांचं भविष्यही तितकंच उज्ज्वल असतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.